बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी झुंज, प्रकरण 12. माणसानं चुकवीत आबासाहेब घरी आले. झाल्या गोष्टीचा त्यांना काही आनंद झाला नव्हता. अनेक वर्षांच्या बाबूरावाच्या आणि आपल्या संबंधांची अखेर अशी होईल असं त्यांना वाटलं नव्हतं. बाबूराव कसेही असोत, किंबहुना ते कसे आहेत हे आबासाहेबांना सर्वात जास्त माहीत होतं. आणि बाबूरावांची सामाजिक उपयुक्तता त्यांना अजिबात समजत नव्हती. असेही नाही. स्वतःची एक अद्भुत पत्रकारिता निर्माण केलेला माणूस भडक माथ्याचा, अविवेकी, असुर वृत्तीचा असावा याची त्यांना खंत होती. आपले भांडण बाबूरावांची नाही, तर त्यांच्या असुर वृत्तीशी आहे अशी जरी समजूत करून घेतली असती तरी कित्येक विजय असे असतात की त्यांना पराभवाची कळा येते हे त्यांना माहीत होते. भगवंतराव तरी काय थोर पुरुष लागून गेला होता की ज्याला या संकटातून वाचवण्याची नैतिक जबाबदारी आपली होती. काहीही झाले असले, अगदी आपण हा खटला नाट्यपूर्ण रीतीने जिंकला तरी वकिली नीतिमूल्यात तसूभर का होईना आपल्या हातून गैरकृत्य झाले याची त्यांना खंत होतीच होती. डॉक्टर, वकील या व्यवसायात विश्वासभंग करणे हे अनैतिकच आहे. प्रत्यक्ष या खटल्यात आपण बाबूरावाचा खऱ्या अर्थाने विश्वासभंग केलेला नाही, पण तरीही विश्वासभंग झालेला आहे असे त्यांना सारखे वाटत होते. आणि हे सारे करण्याची प्रेरणा कशामुळे झाली? खटला जिंकण्याचा कैफ आजपर्यंत भोगला, त्याचीच ही परिणती काय? ही तर गोष्ट खरीच आहे की एखादा डावपेच सुचणे, तो प्रत्यक्षात आणणे आणि तो यशस्वी करून दाखवणे या साऱ्या गोष्टीत एक लोकविलक्षण आनंद आहे. पण हे जरी खरे असले तरी आपण काही त्या आनंदासाठी ह्या खटल्यात उतरलो नव्हतो. खरे कारण होते गुलाबच्या रूपाने आपल्या आयुष्यात आलेली स्त्री. या गुलाबच्या नाजूक धाग्याने गेले काही दिवस आपण अस्वस्थ होतो आणि त्या अस्वस्थपणाचा परिपाक म्हणजे अखेरीस मनाच्या धारणेविरुद्ध आपण ह्या खटल्यात प्रत्यक्ष घेतलेला सहभाग होय. वकिलीत माणसे काही इतक्या लवकर निवृत्त होत नाहीत. किंबहुना हेच असे वय असते की या वयात एक प्रौढ शहाणपण आलेले असते. सत्य ह्या एका महान बिकट मूल्याचा काही वेगळाच संदर्भ या वयातच सुचू लागतो. सत्य हे देवासारखे असते, हातात पकडले असे वाटते, पण ते प्रत्यक्ष पकडता मात्र येत नाही. कोर्टात आपण खरोखरी सत्य शोधतो, त्या सत्याभासावर आपण संतुष्ट होतो. आता वकिली केलीच पाहिजे, सत्य असत्य याचा अन्वयार्थ लावलाच पाहिजे. पैसा, कीर्ती, गर्दी यांचा मोह ठेवलाच पाहिजे. असे खरोखरीच आयुष्यात काय आहे? मोकळ्या हवेत, खुल्या आकाशाखाली, झाडाझुडपांच्या संगतीत नदी, नाले, ओढे यांच्या काठाकाठाने शांतपणे हिंडावे. या चराचरावर स्वामित्व सांगणाऱ्या अज्ञात शक्तीचा खेळ पाहावा. फक्त हे करत असताना गुलाब जवळपास कुठेतरी असावी, बस पुरे झाले. गुलाबची आठवण झाली आणि ज्या रात्री गुलाबला कुशीत घेऊन झोपलो होतो तो प्रसंग आठवला. वेगळ्या जगातील ही गुलाब एका यक्षपरीसारखी आपल्या आयुष्यात आली आणि आपलं शांत आयुष्य तिने ढवळून टाकलं. या गोष्टीचा त्यांना विस्मय वाटला. जन्माला आलेले मूल जसे असते तशीच ती निरागस होती. गुलाबाचे काटे गळून पडले, सूक्ष्म गंध आणि भडक रंग तेवढे शिल्लक होते. तिला आपण हळूहळू रसिकता देऊ, शालीनता शिकवू आणि शक्य झालं तर शृंगार सुद्धा शिकवू. गुलाबच्या संगतीत आपलं आयुष्य नव्यानं सुरू होईल. आश्रमात फोन करून गुलाबची चौकशी करावी यासाठी ते उठले. एवढ्यात दीपक आला आणि त्यानं सांगितलं, बाहेर लोक आले आहेत.
नाखुशीने आबासाहेब दिवाणखान्यात आले. भगवंतराव, यशवंतराव, अक्षयकुमार, जनशक्तीचे संपादक आणि त्यांचे वकील अशी बरीच मंडळी आलेली होती. अभिनंदन, कौतुक, पुष्पगुच्छ वगैरे सारे सोपस्कार चालू होते. दीपकने आणलेली कॉफी सर्वजण घेत होते. अक्षयकुमार म्हणाला, साहेब, भगवंतराव काय म्हणतायत पहा. बोला. वकील साहेब, खटला अशा प्रकाराने आणि इतक्या लवकर जिंकाल असं वाटलं नव्हतं. तुमच्यावर माझा विश्वास होता, पण कालच्या क्रॉसपर्यंत तुमचे डावपेच माझ्या लक्षातही आले नाहीत. तुम्हाला कबूल केलेल्या सर्व गोष्टी आम्ही करणारच आहोत. आपण फी घेणार नाही म्हणालात, अशी आपल्याला विनंती आहे. फीसाठी मी हे काम स्वीकारलं नव्हतं, तेव्हा फी घेण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्हाला खरोखरच जर काही करायचंच असेल तर तुम्ही कस्तुरबा महिला आश्रमाला घसघशीत देणगी द्या. बाकी काय करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगेन. पण साहेब, तुमच्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं. तुमच्यासाठी नाही, आमच्या समाधानासाठी. तुमची ही सदिच्छा मी समजू शकतो, पण तुम्ही जे पैसे देणार ते काही तुमच्या कष्टाचे पैसे नाहीत. कुठल्या तरी गैरव्यवहारातून ते मिळवता हे तुम्हाला मी सांगायला नको. मी काही साधुसंत नाही, तेव्हा मी तुम्हाला नीती अनिती शिकवू इच्छित नाही. आजपर्यंत मी वकिली केली, यश मिळवलं, त्यातले अनेक खटले गुन्हेगारांचेच होते. तेव्हा मी वाईट मार्गाने मिळवलेला पैसा घेतलेलाच नाही असं म्हणू शकत नाही आम्ही. पण मी आता वकिली व्यवसायातून निवृत्त व्हायचं ठरवलं आहे. सर्वांनीच एकदम काय असा उद्गार काढला. त्यावर आबासाहेब हसून म्हणाले, तुमचे आश्चर्य बरोबर आहे, पण माणसानं कुठंतरी कधीतरी थांबायला नको का? त्या गोष्टी आयुष्यात किती वेळा करत राहायच्या. आबासाहेबांचे बोलणे पुरे होण्यापूर्वीच टेलिफोनची घंटा वाजली. आबासाहेबांनी फोन घेतला आणि तो फोन माताजींचा आहे हेही चटकन त्यांच्या लक्षात आले. माताजींच्या आवाजावरून काहीतरी विपरीत बातमी आहे हे लक्षात आल्यामुळे त्यांचे हात कापू लागले. ते फोनवर म्हणाले, मी तिकडेच येतो, पण कुणालाही यातलं सांगू नका. काहीतरी विपरीत घडलंय हे सर्वांच्या लक्षात आलं. त्याने काय झालं विचारण्याचा प्रयत्न केला, पण आबासाहेबांनी तिकडे लक्षच दिलं नाही. ते म्हणाले, माफ करा, मला बाहेर जायला हवं. आपण पुन्हा सवडीनं भेटू. सगळे अर्धवट उभे राहिले. पण जनशक्तीचे संपादक म्हणाले, आबासाहेब, तुम्ही घाईत आहात, तुम्हाला वेळ नाही, पण आज तुम्ही कोर्टात दाखल केलेली ओरिजिनल टेप व कागद आम्हाला देऊ शकाल काय? माझ्याकडे नाहीत त्या गोष्टी. मग कुणाकडे मिळतील? कुठंच मिळणार नाहीत, कारण त्या बाबूरावांच्या तिजोरीत सुरक्षित आहेत. म्हणजे काय सांगता काय तुम्ही? खरंच सांगतो. मी जवानीच्या वेळेस अस्सल म्हणून जे कागद हातात धरले ते केवळ चंद्रकांत गोगटेच्या हस्ताक्षरातले होते आणि टेप तर ब्लँक होती. गोगटेच्या हस्ताक्षरातले कागद मिळवणे सोपे होते, कारण रोजच त्याची कॉपी चव्हाणाच्या कार्यालयात येत असते. बाबूरावांच्या नित्याच्या स्वभावाप्रमाणे त्याने सोयीस्कर असं नवं टाचन केलं असलं पाहिजे, यावर माझं सारं नाटक अवलंबून होतं. ते नाटक जमलं इतकंच. हा केवळ दैवयोग. खरोखरीच हे सर्व दाखल करण्याचा प्रसंग आला असता तर आपली फजिती झाली असती. एनिवे, आय मस्ट गो. बाबूरावला कोर्टात आपण जो धक्का दिला त्यापेक्षा इथल्या मंडळींना बसला धक्का अधिक आहे हे आबासाहेबांच्या लक्षात आले. क्षण मात्र त्यांनाही हसू आलं. संभाषण रेंगाळत ठेवण्यात किंवा खुलासे प्रतिखुलासे करण्यात त्यांना काही रस नव्हता आणि वेळही नव्हता. आबासाहेब आश्रमात पोचले ते थोड्या अधीऱ्या अवस्थेतच. माताजींच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा माताजी म्हणाल्या, मी तुम्हाला फोनवर मुद्दामच सगळं सांगितलं नाही. संध्याकाळच्या वृत्तपत्रात तुमच्या विजयाची बातमी आली. गुलाबला आता वाचता येतं.
तिनं ती बातमी वाचली. मोडक्या तोडक्या भाषेत एक पत्र लिहून ठेवले आणि ती चक्क आश्रम सोडून निघून गेली. गुलाब निघून गेली? काय सांगता माताजी? होय, हे पहा तीच पत्र. मोडक्या तोडक्या आणि मोठ्या अक्षरात त्या 4 ओळी लिहिल्या पाहून आबासाहेब अगदी कळवळून गेले. ही मुलगी एकटी कुठे जाईल हा विचार प्रथम त्यांच्या मनात आला. त्यांची सारी स्वप्न आता उद्ध्वस्त झाली. अश्रू भरल्या डोळ्यांनी त्यांनी ती चिठ्ठी वाचली. साहेब, खटल्याचा निकाल मी वाचला आहे आणि तुमचा अभिमान वाटला. तुमच्या आयुष्यात जशी मी आले तशी आज निघून जाते आहे. तुमच्या आयुष्यात येण्याची माझी लायकी नाही. मला मोह पडला. मी तुमच्या आयुष्यात ओझं होईन. माझ्या या किळसवाण्या देहाशिवाय माझ्याजवळ काही नाही. या देहाची तुम्ही अपेक्षा केली तर मी काय करणार? माझा शोध करू नका, एवढंच सांगते. मी कुठेही असले तरी तुम्ही सांगितलेल्या रस्त्याने चालण्याचाच प्रयत्न करीन. यापुढचं माझं आयुष्य शुद्ध ठेवीन. तसं करता आलंच नाही तर तुमचं स्मरण करीन आणि आयुष्य संपवून टाकीन. तुमची दासी गुलाब. हे पत्र आबासाहेबांनी मोठ्या कष्टाने वाचले. त्यातले कित्येक शब्द समजून घ्यावयास त्यांना त्रास झाला. एक सत्य त्यांच्या लक्षात आले की गुलाब आपल्या आयुष्यातून कायमची निघून गेली आहे. आबासाहेबांचे ते उदासीन रूप पाहणे माताजींना अशक्य होते. आबासाहेबांनाही अश्रूंच्या पडद्यामुळे काही दिसेनासे झाले. फक्त माताजींचे शब्द ऐकू येत होते. आबासाहेब, तुम्ही कसली चिंता करताय? तुमचं त्या मुलीत मन गुंतलंय हे काय मला माहीत नाही? तुम्हाला ती शोभेशी व्हावी यासाठी मी खटपटीत होते, पण तुम्ही हताश होऊ नका. पोलीस कमिशनर तुमचे मित्र आहेत. पोलिसांची सारी यंत्रणा कामाला लागली तर 24 तासात गुलाबचा शोध लागेल. लपून लपून ती लपणार कुठे? मी कमिशनर साहेबांचा फोन जोडून देते. नको नको, असलं काही करू नका. तिचं आयुष्य कसं जगायचं हे तिने ठरवलंय. आबासाहेब खाली मान घालून उठले आणि परत गाडीत बसले. ड्रायव्हरला त्याने गाडी लोणावळ्याला न्यायला सांगितली. लोणावळ्याला जेव्हा गुलाब त्यांच्याबरोबर जात असे तेव्हा तिचा येणारा उग्र सुगंध आबासाहेबांना आता कसा घेता येणार? लोणावळ्याच्या बंगल्यात गाडी पोहोचली. आबासाहेबांना एकटे आलेले पाहून कुत्रे सुद्धा क्षणभर कावरे बावरे झाले. पिंजऱ्यातील पाखरे कलकलाट करू लागली. झाडं खुळ्यासारखी गप्प उभी होती. आबासाहेबांच्या लक्षात आले की या घराच्या भिंती ढासळलेल्या आहेत. ते हळूहळू चालत गायत्रीच्या खोलीत आले. गायत्रीचा एक फुल साईज फोटोग्राफ तिथे होता. ती तिच्या बोलक्या डोळ्यांतून म्हणत होती, अरे, स्वप्न फक्त पहाटेचीच पडतात. ही काही कायमची बरोबर येणार नसतात. गुलाब आली आणि गेली, पण मी या वास्तू तुझ्यासाठी ताटकळत राहीन. आबासाहेबांना अश्रू आवरेनात आणि त्यांच्या लक्षात आले गायत्री हेच सत्य आणि तिची साथ आपल्याला उरलेल्या आयुष्यात लाभणार आहे. धन्यवाद. आज इथे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित झुंज या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता.
कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.